तेव्हाचं कसला बीड कसबा बीड तिकडं आलाय सर. हो नमस्कार गाईज, माझं नाव जीवन. तर आज आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे गाईज. तर गाईज तुम्ही सर्व ठीक असाल आय होप. तर आजचा ब्लॉग होता आहे आपल्या बाईकपासून वगैरे. आता वॉश वगैरे करणार आहे आणि वॉश केल्यानंतर आपण रेडी होऊन आपण जाणार आहे आपल्या स्पॉटवरती. तर तुम्हाला टायटल थंबनेल बघून माहिती झाला असेल आपण कुठल्या लोकेशनला आलो आहे, कुठल्या नाही. चला जाऊया आपण आणि त्या लोकेशनला तुमचं एक्सप्लोर करूया, बघूया कसं काय नेचरचा आनंद वगैरे आहे तिथं. नक्की सनसेट पॉईंट वगैरे चांगला असेल तर बघूया आपण सनसेट पॉईंटला जाणार आहे. लेट्स गो. ओके गाईज, आता आपली जी आहे बाईक वॉशवर झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. बघा हे व्हील्स वगैरे रेड वगैरे आहे. आणि हे तुम्ही म्हणाला हे काय विषय, तर हे आपण आपल्या कॅमेऱ्यासाठी बसवलेलं आहे. Insta 360साठी आपण कालच बसवले. काल याला मी दमून जवळपास 1 तास त्याला बसवत होतो. कारण कसं काय विषय माहिती आहे काय, इथं बसवलं की इकडचं लूज व्हायचं, इकडचं लूज फिट केलं की इकडे लूज व्हायचं, हे पडायचं. त्यामुळे जरा याला वेळ घ्या. बाकी व्यवस्थित सेटअप वगैरे झाला. इथं आपला 360 लागणार आणि आपण व्हिडिओ वगैरे करणार. ओके चला, बाकी काय काम आपलं झालेलं आहे. आता आपण बाकी सगळं आपलं झालेलं आहे. आता आपण आवडूया आणि जाऊया आपल्या लोकेशनला. तुम्हाला टायटलवर थंबनेल बघून माहिती झालं असेल आपण कुठल्या लोकेशनला चाललो आणि काय नाही ते. ओके, तर त्याचीच आम्ही ते तयार चालू आहे. तर चला जाऊया, आपण रेडी वगैरे होऊया, जरा आंघोळ वगैरे करूया, चहावर घेऊया आणि जाऊ. चला तुम्हाला आपण दाखवतो आणि एक्सप्लोर करतो कोल्हापूरमध्ये हिडन प्लेस कुठं आहेत काय. ओके गाईज, तर आपण आता रेडी झालेलो आहे आणि आपली बाईकवर काढलेली आहे. आता आपण रेडी होऊन आता आपण चाललो आहे त्या लोकेशनला. तुम्हाला माहिती असेल कुठं चाललो. चला, आउटफिट बघा. पाण्यावर पडलेला आहे आपण आता. जात आहे कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये लोकेशन जवळपास आम्हाला 20 ते 25 किलोमीटर असेल. बघूया, जाऊया आपण ते लोकेशनला. ओके गाईज, आपल्याला आता भूक आली आहे. जरा आपण आलो इथं नाश्ता करायला. मग मी राणा अण्णा, बघूया नाश्ता करूया कसं वाटतं. गाईज आपण आता हे मागवलेलं आहे इडली वडा आणि दुसरं एक मागवलेलं आहे, त्याचं नाव आहे काय माहिती आहे का, तुम्हाला दाखवतो मी. त्याचं नाव करमपोडी मसाला डोसा आहे, तो आपण मागवलेला आहे. बघूया वगैरे टेस्ट कसं लागते काय लागतं. आणि आपल्याला करमपोडी मसाला डोसा आलेला आहे. बघूया खाऊया, टेस्ट तुम्हाला सांगतो कसं आहे काय नाही. बघूया आपण टेस्ट करूया, मला पण सांगा कसं आहे कसं नाही. ओके चला. छान आहे, मस्त एकदम मस्त, टेस्ट वगैरे छान आहे. तर आपलं आता खाऊन झालेलं आहे आणि बघू शकतो मी माझ्या पाठीमागे राहणार ना इडली डोसा. तर एकदा नक्की विजिट करा. यांचा ॲड्रेस आहे पितळे गणपती. एकदा नक्की विजिट करा आणि डोसा वगैरे खावा, नक्कीच चांगला वगैरे आहे. चला स्टे ट्यून.
पाठवा महिला असेल आता. हे बघा सनसेट वगैरे आला. आता वाजला बघा 6. आता सनसेट वगैरे होत आहे. खाली जाणार 6 वाजता. आपल्याला आता त्या लोकेशन जाऊन कसं वाटतं आणि काय वाटतं ते. ओके लेट्स गो, जाऊया आणि बघूया गाईस. चला. ओके जी, आता फायनल आम्ही बसलेलो आहे वाघजाई मंदिरच्या इथे. बघूया आपण एक्सप्लोर करूया वाघजाई मंदिर कशावर काय वगैरे. तुम्ही मागच्या बॅक साईडला बघू शकताय कसा व्ह्यू वगैरे आहे. भारी आहे, डेंजर आहे, असं डोंगरावरती आहे. तुम्ही सातेरी मंदिर बघितलं असशीला तसंच जरा सेम आहे या साईडला पण. तर बघूया आपण कसा वगैरे वर्ण वगैरे व्ह्यू कसा दिसतोय काय दिसतोय. ओके आता आपण सनसेट व्ह्यूला पण आलेलो आहे. तर बघूया वरती जाऊया आणि चेक करूया. चला तुम्हाला पण दाखवतो कसा काय वगैरे. लेट्स गो. रोड आहे अच्छा, इथं असं पायऱ्या वगैरे आहेत जायला वगैरे. बघू शकताय असं बॅक साईडला. बघा फायनल आपण पोहोचला. व्ह्यू तर भारी आहे. ओके काय आता फायनल आपण पोहोचलेला आहे बागसाई. माझ्या फ्रेंड्सला आहे दाखवतो. हे बघा इथून असा इंटरेस्ट वगैरे आहे. आणि तुम्ही बाहेर बघू शकता या साईडला असे पायऱ्या वगैरे इथं वगैरे. तसं मंदिर वगैरे आहे बघू शकता. तसे मंदिर आहेत इकडे. आपण याच्या बॅक साईडला जाऊया आणि तुम्हाला दाखवतो बॅक साईडला वगैरे कसं काय ते व्ह्यू. तर नाक व्ह्यू आहे तर ना एक नंबर भाई, एक नंबर व्ह्यू आहे. काही तर तुम्ही आला इकडं कुठं जाऊ बालिंगा रोड जो आहे तर बालिंगा रोडनं सर्वेकडे यायचे आणि कळंबे म्हणून जावं लागते. कळे पिठाने ह्या साईडला वगैरे याच तुम्ही बघू शकता. या साईडला हे बॅक साईड आहे असे भारी आहे. म्हणते हा सनसेट वगैरे व्ह्यू आपल्याला भेटलेला आहे. ओके मस्त आहे. बॅक तर या काहीतरी मस्तपैकी असा नेचरचा आनंद घ्यायला. खतरनाक आहे इकडे पण अरे डोंगरावरती आहे आणि मस्त वाटते. छान आहे व्ह्यू वगैरे. कधी आला तर नक्की एकदा भेट द्या इथे. तर आता बघूया आपण. वारं तर एकदम असं भारी मारलेलं आहे. एक नंबर एक नंबर वाट मारली मस्त वाट. ठेवायचं कसबा बीड. कसबा बीड तिकडं आलाय साल. हो बालिंगाच विचारले आजी म्हणतात कुठं आलायचा. पण सांगितलं आपण आजी म्हणतात कुठं आलायसा. सांगितलं कसबा बीड आले. कसबा बीड आलायसा ओके काय मस्तच ठाक मस्त वाटते. असलं भारी वाटते ना, असं मन शांती वाटते. असं एकदा नक्की विजिट करा अशा लोकेशनला वगैरे. जे हिडन लोकेशन वगैरे आहे ते मी पण एक्सप्लोर करत राहतोय. तुम्हाला पण दाखवतो वगैरे कसं हिडन प्लेसेस वगैरे एक्सप्लोर करतोय. तुम्ही आता बघितला असेला दामोद डॅम वगैरे आहे, कारबोन डॅम वगैरे आहे. आता हे दुसरं आपण मोठी देव वाघजाईचं मंदिर वगैरे आहे ते मला पण माहिती नव्हते. हे लोकेशन शोधून काढले. चला तुम्हाला पण हे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि जाता तुमच्या भावाला इन्स्टाला फॉलो करा. चला बाय.